महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल सबस्क्राइब करायला विसरू नका। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांनी 28 मार्चला रिपब्लिकन पक्षाच्या केंद्रीय समिती आणि राज्यस्तरीय कार्यकर्त्यांची बैठक 28 मार्चला तातडीनं बोलावलेली आहे। या बैठकीमध्ये ज्या महायुती सोबत आम्ही आहोत, परंतु महायुती आणि भाजप यांनी रिपब्लिकन पक्षाने मागितलेल्या 2 जागा, एक जागा शिर्डीची आणि दुसरी जागा सोलापूरची, ह्या 2 जागा मागितलेल्या असतानाही त्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळं त्या संदर्भामध्ये पक्षाने आता पुढे काय करायचं, कुठली भूमिका घ्यायची याचा फैसला रामदासजी आठवले हे पुण्यामध्ये जी बैठक बोलावण्यात आलेली आहे त्या बैठकीमध्ये आपला फैसला जाहीर करणार आहेत। रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्रातले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महायुतीच्या नेत्यांवर त्याचबरोबर भाजपवर फार खवळलेले आहेत। जिकडे तिकडे कार्यकर्त्यांच्या सोशल मीडियावरती प्रतिक्रिया येत आहेत की महायुतीचे जे उमेदवार असतील त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये सहकार्य करायचं नाही, त्यांच्या प्रचारामध्ये सहभागी व्हायचं नाही आणि अशा पद्धतीनं त्या उमेदवाराच्या विरोधामध्ये आपली भूमिका जाहीर करायची इथपर्यंत कार्यकर्त्यांचा कल आलेला आहे। आता त्यामुळं रामदासजी आठवले साहेबांनी 28 मार्चला जी बैठक बोलावलेली आहे त्या बैठकीमध्ये शिर्डी आणि सोलापूर हे मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला मागणी केलेली असताना का मिळाले नाहीत या संदर्भामध्ये ती भूमिका आपली जाहीर करतील आणि आम्हाला न विचारता, रिपब्लिकन पक्षाला न विचारता सोलापूरमध्ये जे माळशिरसचे आमदार होते राम सातपुते यांची उमेदवारी सोलापूरमधून भाजपने जाहीर केलेली आहे। त्याचबरोबर शिर्डीमधून जे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे शिवसेना गटाचे जे उमेदवार आहेत लोखंडे यांची सुद्धा उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यामुळं रिपब्लिकन पक्षाने मागितलेल्या जागा ह्या मिळणार नाहीत अशा प्रकारचा कार्यकर्त्यांचा कल झालेला आहे। अजूनही आम्ही महायुतीच्या नेत्यांकडे आणि भाजपकडे आम्ही आशावादी आहोत की आम्हाला जागा सोडल्या पाहिजेत। जर प्रामुख्याने त्या जागा सोडणार नसाल तर त्या बदल्यामध्ये 2 जागा आम्हाला बदलून दिल्या तरी चालेल। अजूनही नाशिकचा पेच महायुतीमध्ये कायम आहे, त्याचबरोबर अमरावती मतदारसंघाचा सुद्धा पेच कायम आहे। त्यामुळं आम्हाला कुठल्या 2 जागा भाजप किंवा महायुती जाहीर करेल या संदर्भामध्ये स्पष्टपणे भूमिका भाजपने घेतली पाहिजे, नाही तर रिपब्लिकन पक्ष आपली वेगळी भूमिका घेऊ शकते
इथपर्यंत कार्यकर्त्यांचा कल आलेला आहे। त्यामुळंच या 28 तारखेच्या बैठकीला अत्यंत महत्त्व रिपब्लिकन पक्षाच्या दृष्टिकोनातून आलेला आहे। कारण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची स्वतंत्र अशी भूमिका आहे, मानवतावादी भूमिका आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो पक्ष आम्हाला दिला तो पक्ष आमची स्वतःची स्वतंत्र आयडियोलॉजी आहे आणि असं असतानाही आम्ही गेल्या 2014 पासून भाजपसोबत आहोत। त्यामुळं आम्हाला भाजपने दुर्लक्ष का केलं याची भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे। नाही तर या निवडणुकीमध्ये आम्ही वेगळी भूमिका घेऊन काय तो परिणाम भाजपने महायुतीने सुद्धा भोगण्यास तयार राहिलं पाहिजे। जय भीम। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। रेशन दुकानात काळा बाजार, पाणी खात्यात पाणी मुरतंय, पोलीस ऐकूनच घेत नाहीत, अनधिकृत बांधकाम करणारी माफिया, पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही, प्रशासन निद्रा अवस्थेत। थांबा, घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्यासोबत। समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिम्मत दाखवतो। साथ तुमची, हिम्मत आमची। होला हो करता येत नाही आम्हाला, आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक। महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा। आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद। तानाजी कांबळे, संपादक